त्याप्रमाणे पूर्ण ब्रह्मांडातील सर्वात श्रेष्ठ ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपण काय सांगितलं की ब्रह्मांड, भारतखंड, त्यानंतर भारतवर्ष, बंगाल, नदिया जिल्हा, त्यानंतर नवद्वीप, नवद्वीपमध्ये अंतर्द्वीप आणि अंतर्द्वीपमध्ये मायापूर जे ठिकाण आहे. तर हे जे ठिकाण आहे या ठिकाणाचं नाव आहे योगपीठ. मायापूरच्या अंतर्गत योगपीठ का म्हणलेलं आहे? कारण इथं चैतन्य महाप्रभू स्वयं प्रकट झालेले आहेत. अनेक प्रकारे महाप्रभू जे आध्यात्मिक जगत आहे तिथले विशेष शाश्वत वासी आहेत आणि त्यांचं आणि या भौतिक जगात इथं मिलन झालं. योग म्हणजे जोडणे, आणि हे भगवंतांचं आणि या भौतिक जगाचं मिलनाचं एक ठिकाण आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं? योगपीठ. अरे बोल माता कोण बोला नाही का मागे? आपले कोण नाही ना? ठीक आहे, जरा बस. तर आपण सर्वांनी दर्शन केलं. किती सुंदर दर्शन आहे. आपण आत आलेल्या भक्तिविनोद ठाकूरांची समाधी पाहिली. त्यानंतर त्याच्या आत आल्यानंतर आपण राधा माधव आणि गौरांग महाप्रभूंचं दर्शन होतं. मध्ये चैतन्य महाप्रभू आणि विष्णुप्रिया आणि लक्ष्मीप्रिया यांचं दर्शन होतं, आणि त्याच्या बाजूला पंचतत्व यांचं आणि जगन्नाथजींचं दर्शन होतं. त्यानंतर आपण पाहिलं की सची माता आणि जगन्नाथ मिश्राजी बसलेले आहेत. किती सुंदर आहेत पहा. एकदम असं वाटतं की जणू काही म्हणजे जिवंतपणे त्यांचा मुखामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, आणि सुंदर निमाई त्यांच्या मांडीवर आहेत. आणि बाजूला आपण निंबाचं झाड पण पाहिलं, तर ते हेच निंबाचं झाड आहे ज्याच्या खाली महाप्रभू साधारण 500 वर्षापूर्वी प्रकट झाले होते, आणि ते आपल्याला इथं दर्शनासाठी उपलब्ध आहे. त्याच्यानंतर आपण मागे शिवजींचं दर्शन केलं. क्षेत्रपाल महादेव जे ह्या क्षेत्राचे संरक्षक आहेत, त्यांच्या अनुमतीशिवाय आपण इथं वास करू शकत नाही किंवा भ्रमण करू शकत नाही, आणि त्यांच्या अनुमतीशिवाय आपण या धामाची कृपा प्राप्त करू शकत नाही. त्यांची पण आपण अनुमती घेतली, दर्शन केलं, आणि मग इथं आलेलं आहे. आणि इथं हे नरसिंह भगवंताचे विग्रह आहेत, आणि बाजूला आहेत ते कोण आहेत? गौर गदाधर. गौर म्हणजे चैतन्य महाप्रभू, आणि गदाधर म्हणजे गदाधर पंडित जे स्वयं राधाराणी होते. तर यांचेही पूजन भक्तिविनोद ठाकूर यांनी केलेलं आहे. तर हे ठिकाणाच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती श्रवण करू की ठिकाण कसं प्रकट झालं, आणि हे जे विग्रहांची पूजा इथं कशा पद्धतीने भक्तिविनोद ठाकूरांच्याद्वारे सुरू झाली. तर चैतन्य महाप्रभूंचं अप्राकट्य झाल्यानंतर, अंतर्धान झाल्यानंतर काही दशकानंतर काय झालं की हे जे काही ठिकाण आहे ते लुप्त झालं. जसं भगवान श्रीकृष्ण अंतर्धान झाल्यानंतर जे द्वारका धाम होतं ते काय झालं? 7 दिवसामध्येच लुप्त झालं. कारण भगवंत जसे अवतरित झाल्यानंतर आपलं धाम प्रकट करतात, तसंच भगवंत अंतर्धान झाल्यानंतर आपलं धाम पण अप्रकट करतात. भौतिक दृष्टिकोनातून, आध्यात्मिक दृष्टिकोनातून ते धाम तिथंच आहे. जसं आपण मगाशी म्हणालो, कोण कोण भाग्यवान करिया दर्शन, म्हणजे ते दर्शन करतात पण आपल्याला प्राप्त होत नाही. तसंच जेव्हा चैतन्य महाप्रभू अंतर्धान झाले 1886ला, माफ करा 1586ला त्यांचं प्राकट्य झालं इंग्लिश वर्षानुसार, आणि 48 वर्षी त्यांनी लीला केल्या या भौतिक जगामध्ये, आणि त्यानंतर ते अंतर्धान झाले जगन्नाथपुरीमध्ये. आणि अंतर्धान झाल्यानंतर काही दशकांमध्ये मग हे ठिकाण गंगेच्या प्रवाहाने पुन्हा लुप्त झालं, भगवंताचं प्राकट्य ठिकाण. आणि मग काही शतके निघून गेले तरी हे ठिकाण आता लुप्त झालं होतं. भक्त आहेत मायापूर नवद्वीपमध्ये, पण तो एक्झॅक्ट चैतन्य महाप्रभूचं जन्म ठिकाण कुठं आहे हे कोणालाही माहीत नव्हतं. कारण जसं समुद्राने द्वारका काय केली? अदृश्य केली, तसं जे गंगा नदीचे प्रवाह आहेत प्रकट रूपात पण दिसतात, त्या प्रवाहाच्यामुळे हे जे ठिकाण आहेत ते काय झालं, ते पाण्याच्या खाली काही गेले, काही पाण्याच्या खालचे ठिकाण पुन्हा जमीन झाले, असं बरंच काही झालं, आणि त्यामुळे अदृश्य झाले होते. मग पुढे आले आपले भक्तिविनोद ठाकूर 18व्या शतकामध्ये, माफ करा 19व्या शतकामध्ये. 1890-80चा जे दशक आहे त्यावेळेला भक्तिविनोद ठाकूर बंगाल प्रांतामध्ये भक्तीचा प्रचार करत होते, आणि त्यांना 7वे गोस्वामी पण म्हणलं जातं. कारण ते एक गृहस्थ होते, तरी पण एखाद्या गोस्वामींप्रमाणे त्यांचं दिनचर्या होती. ती फार विस्तारित चर्चा आहे. आपण भक्तिविनोद ठाकूरांचं जे काही समाधीस्थळ पाहायला जाणार आहोत त्यावेळेला थोडक्यात ती चर्चा करू.
मग ते ग्रहस्थ होते, 10 पुत्र होते त्यांना, आणि स्वतः डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होते ब्रिटिश कालावधीमध्ये. त्यावेळेचं ते जे पद म्हणजे फार उच्च पद होतं. तरी पण ते फार आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते किंवा भक्तीच्या मार्गातले होते. आणि मग त्यांनी ते जेव्हा मॅजिस्ट्रेट होते तर जगन्नाथपुरीमध्ये होते. तिथेही बरेच त्यांनी काही भक्तीचा प्रचार केला. जगन्नाथपुरीच्या मंदिरची पण सेवा झाली तिथं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर त्यांनी आपली स्वतःची बदली ह्या ठिकाणी करून घेतली. ही 1890च्या दशकाचा कालावधी आहे. आणि मग ह्या ठिकाणी बदली करून घेतलं. इथून एक काही अंतरावर कृष्णनगर नावाचं एक ठिकाण आहे, शहर आहे. तर त्या ठिकाणचं त्यांनी बदली करून घेतली. आणि राहू वाटलं म्हणजे ते राहण्याच्यासाठी मात्र या नवद्वीप ठिकाणी आले. नवद्वीपमध्ये कुठे होते? या अंतरद्वीपच्या नदी येते. नदीच्या पलीकडे गोद्रुम द्वीप नावाचं द्वीप येतं. तर त्या ठिकाणी ते राहू लागले. आणि इथं राहण्याचा त्यांचा उद्देश काय होता की चैतन्य महाप्रभूंचं जन्मठिकाण शोधून काढणं. कारण तो लुप्त झालेला आहे, कोणालाच माहीत नाही. ठिकाण सोडा, चैतन्य चरितामृत जो ग्रंथ आहे, चैतन्य भागवत ग्रंथ आहे, ते पण लुप्त झाले होते, ते पण उपलब्ध नव्हते. तर भक्तिविनोद ठाकूरांनी भरपूर म्हणजे शोध करून भरपूर कष्ट घेऊन ते ग्रंथ पण प्राप्त केले, त्याची पांडुलिपी. आणि त्यानंतर त्यांनी त्याचं काय केलं, लिखाण करून दुसऱ्या कॉपीज बनवल्या. तसं त्यांना भगवंतांचं जन्मठिकाण पण शोधायचं. आणि त्या उद्देशाने त्यांनी या भागामध्ये बदली घेतली होती. आणि बरेच वेगळ्या भागामध्ये ते स्थानिक लोकांची चर्चा करायचे. बरेच त्यांनी नकाशे काढले होते जुने, त्याच्यावरनं पण ते माहिती काढण्याचा प्रयत्न करत होते. पण काही केले त्यांना हे ठिकाण माहीत होत नव्हतं किंवा प्राप्त होत नव्हतं. परंतु भगवंत पण आपल्या भक्तांना विशेष दृष्टांत देतात. मग एकदा काय झालं की गोद्रुम द्वीपमध्ये त्यांचं घर आहे, अजूनही ते घर आहे. आपण परवाच्या दिवशी त्या ठिकाणी जाणार आहोत. तर त्या ठिकाणी ते सायंकाळी आपल्या घराच्या गॅलरीमध्ये, म्हणजे 2 मजली घर आहे, पुढे जे गॅलरी असते गच्ची टाईप, तिथं बसले होते खुर्चीवर वाचन करत. आणि त्यांना अचानक त्या गोद्रुम द्वीपच्या बाजूने मध्ये नदी आहे, नदीच्या बाजूला हे ठिकाण आहे. तर ह्या ठिकाणी आकाशामध्ये फार मोठा प्रकाश दिसला संध्याकाळी. तर ते आश्चर्यचकित झाल्याने त्यांना वाटलं हे काय आहे अचानक दिसत आहे. परंतु ती काही तिथले स्थानिक लोक काहीतरी उत्सव साजरा करत असल्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी पण सायंकाळच्या वेळेला त्यांना तोच प्रकाश तशाच पद्धतीने दिसला. मग त्यांनी आपल्या जे सेवक होते त्यांच्या घरामध्ये काम करणारे त्यांना विचारलं की तुम्हाला ते काही दिसत आहे का? तर ते सेवक म्हणले आम्हाला तर काही दिसत नाही आहे. मग तरी त्यांनी दुर्लक्ष केलं. तिसऱ्या दिवशी आणि तसंच दिसलं. मग त्यांनी त्यावेळेला सेवकाला विचारलं नाही. तर त्यावेळेला त्यांचे जे पुत्र होते, त्यांना 10 जे पुत्र होते त्याच्यापैकी एक कोण त्यांचे पुत्र आहेत? श्री भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, जे प्रोपांचे गुरु महाराज आहेत. तर त्यावेळेला ते तरुण होते भक्ती सिद्धांत महाराज. तर भक्तिविनोद ठाकूरांनी त्यांना विचारलं की तुला दिसतं काय मी प्रकाश पाहत आहे? तर भक्ती सिद्धांत महाराज म्हणले हां मला पण दिसत आहे. कारण भक्ती सिद्धांत महाराज पण साधारण नव्हते. मग त्यांना म्हणजे आतूनच विचार आला की हे निश्चित काय तर भगवंतांच्या जन्मठिकाणाच्या संबंधित हे म्हणजे हे आपल्याला दृष्टांत होत आहे. आणि त्या ठिकाणी आपण जाऊन पाहिलं पाहिजे, तिथं काहीतरी विशेष आपल्याला त्याचं एक खूण मिळेल किंवा काहीतरी माहिती मिळेल. आणि दुसऱ्या दिवशी ते ह्या ठिकाणी आले. आणि त्यावेळेला हा भाग पूर्ण मुस्लिम वस्तीचा भाग होता. आजूबाजूला सर्व मुस्लिम लोक राहत होते. आणि हे एकच ठिकाण होतं थोडं मध्ये, ज्या ठिकाणी हे भाग पूर्ण निर्जन होता. परंतु ह्या ठिकाणी भरपूर तुळशीची रोपं आलेली होती. मुस्लिम चारी बाजूला लागतात पण मध्येच तुळशीची रोपं आहेत. मग त्यांना मनोमन भगवंताच्या कृपेने म्हणजे भाव प्रकट लागले की हेच निश्चित जन्मठिकाण असलं पाहिजे. परंतु आता प्रमाणित व्यक्तीकडून ते आपण निश्चितपणे केलं पाहिजे. आपल्याला वाटलं म्हणून कुठलीही गोष्ट आपण ती म्हणजे लगेच केली नको पाहिजे. भक्तिमार्गामध्ये हे विशेष एक नियम आहे की मला वाटलं, माझी इच्छा आहे, माझ्या मनात आलं, हे इथं चालत नाही. इथं आहे गुरूंचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याद्वारे आपण मार्गदर्शन घेऊन त्यांच्या उपदेशांना स्वीकारून आपण कार्य केलं पाहिजे. आणि ते जे काही सांगत आहेत त्याला आपण स्वीकारलं पाहिजे. मग त्यांनी काय केलं भक्तिविनोद ठाकूरांनी की ह्या स्थानाला निश्चित करण्यासाठी त्यांचे गुरु कोण आहेत? जगन्नाथ दास बाबाजी महाराज. आणि ते कुठे राहत होते? तर हे मध्ये अंतरद्वीप आहे, ह्या बाजूला गोद्रुम द्वीप आहे आणि ह्या बाजूला आणखीन एक नदीचं पात्र आहे आणि त्याच्या बाजूला पलीकडे आहे नवद्वीप. त्या ठिकाणी पण आपण एक दिवस जाऊ, शेवटच्या दिवशी जाणार आहे आपण. तर तिथं
जगन्नाथदास बाबाजी महाराज राहत होते. आणि ते त्यावेळेला किती वर्षाचे होते? जवळजवळ 120पेक्षा जादा वर्षांचं होतं. एक्झॅक्टली माहीत नाही, परंतु काही जण 125 म्हणतात, 130 म्हणतात, काही जण 140 पण म्हणतात. परंतु एवढा आहे की 120पेक्षा जादा त्यांचं वय होतं. आणि त्यांची स्थिती कशी होती? आपण फोटो पाहतो आपल्या गुरु शिष्य परंपरेच्या फोटोमध्ये की जगन्नाथदास बाबाजी महाराजांचा शेवटचा फोटो असतो, आपल्या उजव्या हाताच्या बाजूचा पहिला फोटो. तर ते कसे आहेत? एकदम असे त्यांचे शरीर इतकी जीर्ण जाळवतं की त्यांना असं बसता पण येत नव्हतं. पूर्ण त्यांची पाठ खाली पडायची, मान पण खाली असायची. आणि तशामध्येच ते 24 तास जप करत बसायचे. एवढंच नाही, कोणी भेटायला आले तर त्यांना बघण्यासाठी त्यांची पापणी स्वतः ते वर करू शकत नव्हते. दुसरे भक्त ते त्यांची पापणी पकडून असं वर करायचे आणि मग त्यांना दिसायचं, त्यांची पाहायची आणि ओळखायची. एवढं त्यांची स्थिती होती. मग परंतु ते फार शुद्ध पुरुष होते, म्हणजे शुद्ध भक्त होते. आणि भक्तिविनोद ठाकूर त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे. भक्तिविनोद ठाकूरांचे ते शिक्षा गुरु होते. भक्तिविनोद ठाकूर एवढे उच्च शिक्षक आहेत, मॅजिस्ट्रेट आहेत, पण त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे किंवा त्यांना गुरु मानायचे. मग त्यांनी विचार केला की ह्यांनाच आपण इथं आणावं. पण ते त्यांना कसं घेऊन यायचं? कारण ते त्यांना बसता येत नाही, चालणं तर फार कठीण गोष्ट आहे. मग भक्तिविनोद ठाकूर काय करतात? जगन्नाथदास बाबाजी महाराजांना एका टोपलीमध्ये बसवतात, घेतात आणि स्वतः त्यांना आपल्या डोक्यावर घेऊन टोपलीमध्ये घेऊन स्वतः चालत इकडे घेऊन येतात. आणि ते पूर्णतः असं एकदम असहाय्य स्थितीमध्ये आहेत. परंतु जेव्हा भक्तिविनोद ठाकूर त्यांना ह्या ठिकाणी घेऊन येतात, तसं जे जगन्नाथदास बाबाजी महाराज जे म्हणजे पापणी पण हलवू शकत नाहीत, ते अचानक गौरांग म्हणून जोरात म्हणजे भगवंताचं नाव घेत त्या टोपलीतून उडी मारून खाली येतात. आणि एवढंच नाही तर त्यांना बसता येत नाही, बोलता येत नाही आहे, तर ते जोरात नृत्य करू लागतात, नाचू लागतात. गौरांग 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 रंग. तर अशा पद्धतीने जोरात गौरांग महाप्रभूंचं नाव घेऊन ते नृत्य करू लागतात. आणि हे पाहिल्यानंतर भक्तिविनोद ठाकूरांना पूर्णतः खात्री होते की हेच ते ठिकाण आहे. आणि ते पण जोरात गौरांग म्हणत, हां हेच ते ठिकाण आहे, महाप्रभूंचं जन्म ठिकाण आहे असंही बोलू लागतात. आणि मग भक्तिविनोद ठाकूरांना फार आनंद होतो, कारण त्याच उद्देशाने ते इथं आले होते. आणि ते भगवंताच्या कृपेने स्थान पुन्हा प्रकट झालं. आणि म्हणून भक्तिविनोद ठाकूरांना 7वे गोस्वामी पण म्हणलं जातं आपल्या संप्रदायामध्ये. आपण फोटो लावतो तर 6 गोस्वामी आहेत: रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, जीव गोस्वामी, गोपाल भट्ट गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी आणि रघुनाथ दास गोस्वामी. त्यांना षड गोस्वामी म्हटलं जातं. तर त्यांना चैतन्य महाप्रभूंनी काय कार्य दिलं होतं की तुम्ही वृंदावनला जावा आणि वृंदावनमधले जे काही भगवंतांची लीलास्थले आहेत, जे अप्रकट झालेले आहेत, त्यांना तुम्ही काय करा? शोधा, त्यांना प्रकट करा. त्या भगवंताच्या लीलेवर आधारित तुम्ही ग्रंथ लिहा, असं चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं. आणि षड गोस्वामींनी ते कार्य केलं. तर तसंच कार्य गौर लीलेमध्ये कोणी केलं? भक्तिविनोद ठाकूरांनी केलं. कारण जे चैतन्य महाप्रभूंचे लीलास ठिकाण लुप्त झाले होते, ते भक्तिविनोद ठाकूरांनी इथं वास करून भरपूर म्हणजे भ्रमण करून ते वेगवेगळी ठिकाणं शोधून काढले. विशेष करून मुख्य ठिकाण कोणतं? हे जे योगपीठ ठिकाण आहे, चैतन्य महाप्रभूंचे जन्म ठिकाण. आणि मग त्या जन्म ठिकाण मिळालं, मग ते त्यांनी प्राप्त पण केलं. आणि इथं त्यांना विशेष मंदिर बांधायचं होतं. मग ते मॅजिस्ट्रेट आहेत, त्याचा फार प्रभाव आहे ह्या ठिकाणी. आणि मोठमोठ्या लोकांकडून त्यांनी धन घेऊन लगेच मंदिर बांधू शकले असते. परंतु त्यांची इच्छा होती की सर्वसामान्य लोकांचा सहभाग या कार्यामध्ये झाला पाहिजे, सर्वांना गौरांग महाप्रभूंची कृपा मिळाली पाहिजे. तर ते मॅजिस्ट्रेट आहेत, एवढं उच्च पद आहे, तर स्वतः प्रत्येकाच्या घरी जाऊन झोळी पसरून त्यांनी दान मागितलं. आणि प्रत्येकाने जे काही दान दिलं, एक एक रुपये त्यांनी गोळा केला वेगळ्या सर्व लोकांच्याकडून, या भागातल्या इतर भागातल्या. आणि त्याच्याद्वारे त्यांनी मग हे आत्ताचं मंदिर आहे, हे भक्ती सिद्धांत महाराजांनी नंतर आणि त्याचा जीर्णोद्धार केला आहे. परंतु 1903 साली हे मंदिर म्हणजे पहिला मंदिर भक्तिविनोद ठाकूरांनी इथं बांधलं. त्याच्यानंतर 1930ला मग भक्ती सिद्धांत महाराज त्यांचे जे पुत्र आहेत त्यांनी पुन्हा हे मंदिराने जीर्णोद्धार केला, मोठ्या स्वरूपात बांधलं. मग अशा पद्धतीने ह्या मंदिराची स्थापना भक्तिविनोद ठाकूरांनी केली. आणि त्याच्यामध्ये विग्रहांची स्थापना केली भक्तिविनोद ठाकूरांनीच, राधा माधव. कारण राधा माधवांचं स्थान विशेष आहे या नवदीप धामामध्ये. आणि म्हणून आपल्या मायापूर मंदिरच्या विग्रहांचं पण काय आहे नाव? राधा माधव नाव आहे. आणि त्यानंतर मध्ये गौरांग महापौरी गौरांग महापौरी लक्ष्मीप्रिया आणि विष्णुप्रिया दोन्ही पत्न्या त्यांच्या तिथं आहेत.
आणि पंचतत्वांचे पण तिथे विग्रह आहेत. मग हे सर्व भक्तिविनोद ठाकूरांनी स्थापित केलेले आहेत. सची माता आणि जगन्नाथ मिश्रा यांचं पण स्थान त्यांनी स्थापन केलं. मग नंतर काय झालं, काही कालावधीनंतर की ह्या भागात आसपास भरपूर म्हणजे दरोडेखोर किंवा असे लुटारू पण असत होते. हरे कृष्ण असं हरे कृष्ण. हरी बोल. याला पण दोन्ही भावांना घातले गेलं. हरे कृष्ण. आपले ऋषिकेश पवाने आपले अभिषेक पोह आहेत. विशेष त्यांना कृपा झाली, सर्वांनाच कृपा. हार घातला मी त्यांनाच कृपा झाली असे नाही की आपल्या सर्व भक्तांना त्या भगवंताची वतीनं कृपा प्राप्त झाली. तर आपण हे सांगत होतो की मग हे मंदिर स्थापन केल्यानंतर सेवा तीन सुरू झाली. परंतु या भागामध्ये बरेच यवन लोक राहत होते, दरोडेखोर किंवा डाकूर लुटारू पण राहत होते आणि ते त्रास करायचे इथं भक्तांना. मग त्यावेळेला भक्तिविनोद ठाकूरांनी काय विचार केला की भक्तांचं रक्षण करणारे कोण आहेत, श्री नरसिंह भगवान की जय. आणि पहा इथं एवढं सुंदर रूप आहे नरसिंह भगवंतांचं. पहा असं आपण एवढं असं विशेष रूप कधी पाहिलं नसेल है ना. तर हे त्यावेळेला भक्तिविनोद ठाकूरांनी, तर आता कोणत्या साली स्थापन केलं हे काही वर्णन नाही. 1914ला भक्तिविनोद ठाकूरांचा देहत्याग म्हणजे अंतर्धान झाले ते. तर निश्चित त्याच्या अगोदर मग काही वर्षापूर्वी त्यांनी स्थापन केलेलं आहे. म्हणजे 100 वर्षापेक्षा जादा वर्षाचे स्थापित हे विग्रह आहेत नरसिंह भगवंताचे. कारण नरसिंह भगवंत भक्तांचं रक्षण करतात. आणि तेव्हापासून मग ह्या बाकी लोकांचा उपद्रव कमी झाला, कारण नरसिंह भगवंताच्या कृपेने ते होतं. मग त्या पद्धतीने इथं नरसिंह भगवंत गौरगरांचे विग्रह पण त्यांनी स्थापन केलेले आहेत. म्हणून हे स्थान फार विशेष आहे. आता बऱ्याच लीला आहेत इथं, प्राकट्याच्या लीला आहेत, भगवंताचे बाल लीला आहेत. आपल्याला वेळ कमी आहे, दिवस कमी आहेत है ना. हरी अनंत, हरी कथा अनंता. थोडा आपण यात्रेचं इंट्रोडक्शन लेक्चर द्यायला गेलो तेच 1-1.5 तास झाला आपले है ना. तर आता माहीत नाही आपण किती चर्चा करू, 2-3-4 दिवसामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू. तरी फार स्थान विशेष आहे. तर चैतन्य महापुरुषांनी इथं ह्याच ठिकाणी 1586 ह्या वर्षी फाल्गुन पौर्णिमेला, म्हणजे आपल्या भागामध्ये होळीचा दिवस असतो तो, तर त्या होळीच्या दिवशी ह्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू प्रकट झाले. तर आता आज वेळ नाही, आपण उद्या थोडं त्या प्राकट्याशी पण लिहिलायचं थोडक्यात 8-6-20 झाले, एक 15-20 मिनटात थोडी चर्चा करूया. हाय वेळ आपण थोडं आता काही जाऊन प्रसाद घ्यायचा आणि बाकी हे करायचं. कारण ह्या ठिकाणी त्या प्राकट्याच्या लीलेचं आपण चर्चा करणं याच्यापेक्षा श्रेष्ठ कार्य कोणतंही नाही आहे. आपण बाकीच्या ठिकाणी पण करू, पण तिथं साक्षात त्या ठिकाणी बसून चर्चा करणं हे आपल्याला सौभाग्य लाभत आहे. बाकी मग आपण थोडा वेळेचा किंवा रूममध्ये जाऊन विश्रांतीचा विचार करून हे चर्चा नाही केली तर आपल्यासारखं दुर्भागी कोण नाही. मग आपण थोडी चर्चा करू, ठीक आहे. तर आता आपण भक्तिविनोद ठाकूरांच्याबद्दल बोललो. तर नरसिंह भगवंताच्याबद्दल आणखीन जसं इथं नरसिंह भगवंत स्थापन केलेले आहे, तर आपण आपल्या मंदिरमध्ये पण नरसिंह भगवंताचे विग्रहाचे दर्शन केलं. सर्वांनी केलं दर्शन. फार विशेष वाटलं आपल्याला. त्याचे प्राकट्याचे पण लिहिले, त्याला 1 तास जाईल आता बोलायचं तर. प्राकट्य कसे झाले ते विग्रह किंवा त्यांच्या पण बऱ्याच लिहिलं आहेत. तर त्याचं पण तिथंही नरसिंह भगवंताच्या स्थापनेसाठी उद्देश, त्याचं कारण तेच होतं की प्रभुपादांनी इस्कॉनच्या मंदिराची स्थापना तिथं केल्यानंतर, प्रभुपादांच्या ध्येयत्यागानंतर 1984 ह्या वर्षी, त्याच्या अगोदर पण बरेच इथलेच आसपासचे लोक त्रास करायचे भक्तांना इथं. कारण इथं राहणारे जे भक्त होते ते भारतीय पण होते आणि बरेच विदेशी पण भक्त असायचे. मग इथले स्थानिक लोक बरेच जे असे डाकू प्रवृत्तीचे होते, दरोडेखोर होते, ते इस्कॉनच्या भक्तांना पण त्रास करायचे. आणि 1984च्या वर्षी एक दिवस तर मध्यरात्री बऱ्याच 30-40 डाकूंनी आक्रमण केलं मंदिरवर, आपल्या मंदिरवर. आणि त्यांच्याकडे वेगळे मोठमोठे रायफल्स आणि वेगळे अस्त्रशस्त्र पण होते. आणि मग त्यावेळेला मंदिरावर आक्रमण करून मग भक्तांनी पण त्यांच्यासोबत लढा दिला. कारण भक्त असतात ते वैष्णव आहेत, पण तो भगवंताचं रक्षण करणं हे पण त्यांचं कर्तव्य आहे. मग भक्तांनी पण भरपूर त्रास होता. पहिला पण बरेच लोक त्रास देत होते, त्यामुळे काही लायसन्स काढून काही गन्स ते ठेवलेल्या होत्या रक्षणासाठी भगवंताचं. मग त्याच्यामध्ये डाकूंच्यामध्ये आणि भक्तांच्यामध्ये गोळीबार पण झाला.
काही 1-2 डाकू त्याची मूर्ती पण पावले. अनेक प्रभुपादांचे एक फार वरिष्ठ शिष्य आहेत, संन्यासी शिष्य, त्यांचं नाव आहे भक्ती राघव स्वामी महाराज. त्यांना पायाला गोळी लागली आणि त्यामध्ये त्यांचा पाय कट करावा लागला. आज इथे एक पाय त्यांचा कट आहे आणि ते संन्यासी आहेत आणि आपल्या दक्षिण भारतामध्ये प्रचार करतात. मूळचे ते इंग्लंडचे. मग असं कार्य झालं होतं. आणि त्यावेळेला काय झालं होतं की त्या डाकूंनी काय केलं की त्यांना काय वाटलं होतं की मंदिरमध्ये जी मूर्ती आहेत, प्रभुपादांची मूर्ती आहे किंवा राधा माधवांची मूर्ती, जे छोट्या मूर्ती असतात त्या अष्टदासू असतात, परंतु रोज त्यांना अभिषेक घातला जातो, शृंगार केला जातो म्हणून ते फार चमकतात. तर त्यांना काय वाटलं की ते सोन्याचे असतील कदाचित, आणि त्यामुळे त्यांनी आक्रमण केलं होतं. आणि ते राधाराणीची विग्रह आणि प्रभुपादांची विग्रह ते घेऊन चालले पळून. मग भक्तांनी पण त्यांची लढा दिला. प्रभुपादांची विग्रह परत मिळाले, परंतु राधाराणीची विग्रह ते घेऊन गेले. मग भक्तांना फार वाईट वाटलं. आणि त्यानंतर मग भक्तांनी चर्चा केली की जसं भक्तिविनोद ठाकूरांनी योगपीठामध्ये नरसिंह भगवंताची स्थापना केलेली आहे, तसं आपण पण आपल्या मंदिरामध्ये नरसिंह भगवंताची स्थापना केली पाहिजे. आणि त्यानंतर मग नरसिंह भगवंताची स्थापना करण्याचं ठरलं गेलं. आणि मग नंतर ते विग्रह आणले आणि ते विग्रह कसे बनले त्याची पण लीला आहे. आता बघूया, कधी वेळ मिळाला तर आपण पुढे चर्चा करू या 5-6 दिवसात. ते भगवंत कसे प्रकट झाले, कसे विग्रह बनले, फार विशेष विग्रह. ते विग्रह इतके जागृत आहेत, भक्तांच्या सोबत एवढे आदानप्रदान करतात. पूर्ण जगातील जे भक्त इथं येतात त्यांना प्रार्थना करतात. भरपूर अनुभव आहेत, पुजाऱ्यांचे पण अनुभव आहेत त्या नरसिंह भगवंताची सेवा करताना. आपल्याला दर्शन करतानाच किती त्याचं म्हणजे जागरूकता वाटते. त्यांचं रूप पाहत असतानाच ते फार एकदम कृपा आहेत असं वाटतं आपल्याला. तर ते नरसिंह भगवंताची स्थापना त्या पद्धतीने जसं इथं केलं ते आपल्या मंदिरामध्ये पण केलेलं आहे. तर आता पुढची लीला म्हणजे आपण म्हणतो की जसं चैतन्य महाप्रभूंचं प्राकट्य या ठिकाणी कसं झालं. तर आता चैतन्य महाप्रभूंच्या कार्यांसंबंधित वेगवेगळ्या आचार्यांनी वेगवेगळे ग्रंथ लिहिलेले आहेत. भरपूर वेगवेगळे ग्रंथ आहेत. त्यापैकी 3 मुख्य ग्रंथ मानले जातात. एक ग्रंथ आहे चैतन्य चरितामृत ग्रंथ, जो कृष्णदास कविराज गोस्वामी यांनी लिहिलेला आहे. दुसरा ग्रंथ आहे चैतन्य भागवत, जो वृंदावनदास ठाकूर यांनी लिहिलेला आहे. आणि तिसरा ग्रंथ आहे चैतन्य मंगल, जो लोचनदास ठाकूर यांनी लिहिलेला आहे. हे सगळे चैतन्य महाप्रभूंचे पार्षद आहेत. लोचनदास ठाकूर हे चैतन्य महाप्रभूंच्या प्राकट्याच्या नंतर, अंतर्धानाच्या नंतर आलेले आहेत, पण त्यांनी पण चैतन्य मंगल नावाचा चैतन्य महाप्रभूंच्या लिहिल्यावर ग्रंथ लिहिलेला आहे. आणि चैतन्य भागवत जो ग्रंथ लिहिला आहे तो ग्रंथ वृंदावनदास ठाकूर यांनी लिहिलेला आहे. आणि वृंदावनदास ठाकूर कोण आहेत? स्वयं व्यासमुनी वृंदावनदास ठाकूर आहेत. कारण चैतन्य महाप्रभू स्वयं कृष्ण आहेत. आणि जेव्हा कृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपात प्रकट झाले तर कृष्ण लीलेमधलेच नाही तर भगवंतांच्या वेगवेगळ्या अवतारातल्या लीलेमधले पण भगवंतांचे सर्व पार्षद ह्या चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये वेगवेगळ्या रूपात प्रकट झालेले आहेत. मग जसं व्यासमुनींनी कृष्ण लीलेचं वर्णन भागवतम ग्रंथाच्या रूपात केलं, तसंच ते व्यासमुनी वृंदावनदास ठाकूराच्या रूपात प्रकट होऊन महाप्रभूंच्या लीलेमध्ये त्यांनी चैतन्य महाप्रभूंची लीला लिखित स्वरूपात प्रस्तुत केली आणि त्याचं नाव काय? चैतन्य भागवत. आणि नंतर मग कृष्णदास कविराज गोस्वामी यांनी आणखीन त्या लीलेचा विस्तार करत चैतन्य चरितामृत हा ग्रंथ लिहिला. या 3 ग्रंथामध्ये प्रामुख्याने चैतन्य महाप्रभूंच्या लीला वर्णन आलेले आहेत आणि इतर पण बरेच ग्रंथ आहेत. मग त्याच्यापैकी चैतन्य भागवत ग्रंथामध्ये फार सुंदर वर्णन आहे चैतन्य महाप्रभूंच्या प्राकट्याच्या लीलेचं. सर्वात पहिला सांगितलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण अंतर्धान झाल्यानंतर द्वापर युगामध्ये त्यांच्या ज्या लीला होत्या, त्यांचं जे अवतार कार्य होतं ते पूर्ण केल्यानंतर ते अंतर्धान झाले. आणि भगवंतांनी विचार केला की आपण जे काही ज्ञान दिलेलं आहे अर्जुनाला मार्फत बनवून, उद्धवजींना मार्फत बनवून किंवा आणखीन काही आपल्या पार्षदांना मार्फत बनवून जे काही उपदेश दिलेले आहेत बद्ध जीवांसाठी किंवा कलियुगातील येणाऱ्या जीवांसाठी, तर ते उपदेश पालन करण्याची योग्यता कलियुगाच्या जीवामध्ये नाही आहे. आणि त्यासाठी त्या उपदेशाचं पालन स्वतः कसं केलं पाहिजे हे दाखवण्यासाठी मी स्वतः गेलं पाहिजे असं भगवान श्रीकृष्ण विचार करतात. आणि एवढंच नाही तर भगवान श्रीकृष्ण विचार करतात की ज्या वृंदावनमधील माधुर्य प्रेमाचा प्राकट्य किंवा माधुर्य प्रेमाचं ज्ञान देण्यासाठी मी कृष्ण लीलेमध्ये अवतरित झालो, तर ते माधुर्य प्रेम
वृंदावनमध्ये पण सामान्य लोकांना प्राप्त होणे फार दुर्मिळ आहे. कारण इतर भगवंतांच्या अवतारामध्ये भगवंत ऐश्वर्य भावामध्ये आपल्या भक्तांसोबत आदानप्रदान करतात. मग भगवंत कोण आहेत? आपले स्वामी आहेत आणि आपण त्यांचे दास आहोत. अशा भावनेने इतर सर्व अवतारामध्ये त्यांचे भक्त भगवंताची सेवा करतात. मग प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे, नरसिंह अवतार आहे, वामन अवतार, सर्व अवतारामध्ये एक ऐश्वर्य भाव आहे. भगवंत स्वामी आहेत, आपण सेवक आहोत. परंतु भगवंतांनी एक विशेष अवतार घेतला किंवा स्वयं भगवंत आले कशासाठी? या भौतिक जगामध्ये बद्ध जीवांना वृंदावनाचा माधुर्य भाव प्रदान करण्यासाठी. ज्या वृंदावनमध्ये त्या ऐश्वर्य भावाच्या पुढचे 3 भाव म्हणजे सख्य रस, वात्सल्य रस आणि माधुर्य रस, च्या रसामध्ये वृंदावनमध्ये प्रेमाचं आदानप्रदान केलं जातं. ज्या ठिकाणी सखा म्हणून तिथं गोप काय करतात? भगवंताचे आदानप्रदान करतात. काही वयस्कर गोपी आणि गोप भगवंताची माता पिताप्रमाणे सेवा करतात किंवा आदानप्रदान करतात. आणि गोपी आहेत, तरुण गोपी, त्या भगवंतांचे एक PSC म्हणून सेवा करतात किंवा प्रेमाचं आदानप्रदान करतात. तर हे जे प्रेमाचा भाव आहे हे इतर अवतारामध्ये भगवंतांनी प्रकट केलेला नाही आहे. तो फक्त वृंदावनमध्ये भगवंतांनी कृष्णलीलेमध्ये प्रकट केला. परंतु वृंदावनमध्ये तो भाव आपण जाणू शकतो पण तो अनुभवू शकत नाही. आचार्य सांगतात जाणू शकतो आणि अनुभवू शकतो, ह्या दोन्हीमध्ये काय अंतर आहे बरं? जाणणं आणि अनुभवणं ना. जसं गुलाबजामुन फार गोड असतं आणि ते कशाने बनतं, कसं बनवलं जातं, हे सर्व आपण समजून घेतलो म्हणजे काय झालं? ते आपण जाणलं. परंतु ते जाणल्यानंतर आपल्याला खाण्याचा अनुभव येतो का? नाही. मग जेव्हा आपल्या हातात ते गुलाबजामुन येतं आणि आपण तोंडामध्ये घेतो आणि खातो तेव्हा आपल्याला त्याच्या गोडीचा अनुभव येतो. तर भगवंतांच्या माधुर्य प्रेमाचं जे आदानप्रदान आहे त्याचे आपल्याला ज्ञान वृंदावनमध्ये मिळतं. परंतु त्याचा अनुभव आपल्याला कुठं मिळतो? नवदीप धामामध्ये मिळतो. आणि तो अनुभव देण्यासाठी मग कृष्णाने विचार केला की आपण पुन्हा अवतरित व्हायचं. कारण भगवंतांनी काय केलेलं आहे? ते माधुर्य प्रेमाचं जे काही भाव आहे त्याला वृंदावनमध्ये शीलबद्ध केलेला आहे. शीलबद्ध म्हणजे लॉकमध्ये ठेवलेला आहे. एखादा लॉक म्हणजे मोठा काय आहे, ट्रंक आहे म्हणा, आणि त्याच्यामध्ये काही वस्तू ठेवल्या त्याला लॉक लावलेला आहे. तर आपण ते घेऊ शकतो का? नाही. तर वृंदावनमध्ये जे माधुर्य रसाचा जे प्रेमाचा भाव आहे तो आपल्याला ऐकायला मिळतो, आपण ते जाणू शकतो पण तो अनुभवू शकत नाही, कारण त्याला शीलबद्ध केलेला आहे. आणि आचार्य सांगतात वृंदावनमध्ये जो कोणी पूर्ण अपराधरहित होऊन भगवंतांना शरण जातो आणि कृष्ण प्रेमाच्या शुद्ध स्तराला पोचतो तोच त्या वृंदावनमध्ये त्या माधुर्य भावाचा अनुभव घेऊ शकतो. परंतु त्या माधुर्य भावाला मुक्त हस्ते देण्यासाठी तेच कृष्ण नवदीपमध्ये प्रकट झाले किंवा मला प्रकट व्हायचं आहे असा भगवंतांनी विचार केला. आणि मग या नवदीपमध्ये चैतन्य महाप्रभू प्रकट होऊन आपल्या पार्षदांसोबत विशेष करून पंचतत्व म्हणजे चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, अरविंद आचार्य, गदाधर पंडित आणि श्रीवास ठाकूर यांच्यासोबत आपल्या पार्षदांसोबत त्यांनी काय केलं? त्या खजानाचा जो काही म्हणजे ते काही जे लॉक होता त्या ट्रंकचा म्हणू शकतो आपण, तो लॉक काय केला? त्यांनी तोडला. लॉक खोलला नाही. खोलला तर काय होतं? लॉक खोलून आपण ठेवून पुन्हा त्याला लावू शकतो ना. पण ते एकाने तोडला त्याला, तो तोडला तर लावू शकतो का? नाही लावू शकत. तर आचार्यांनी शब्द काय वापरलेला आहे? पंचतत्वानी चैतन्य महापुनी ह्या ठिकाणी जन्म घेऊन त्या सीलला किंवा लॉकला तोडलं आणि त्या माधुर्य प्रेमाचा जो खजाना आहे तो या बद्ध जीवांसाठी पूर्ण काय केला? ओपन केला. श्री गौरांग महाप्रभू की जय. आणि पात्रता अपात्रता न पाहता जारे दाखो तारे को कृष्ण प्रेम की पात्रता अपात्रता न पाहता चैतन्य महाप्रभू, नित्यानंद पुनी सर्वांना ते माधुर्य भावाचं प्रेम जे वृंदावनमध्ये अनुभवणं किंवा प्राप्त करणं फार दुर्मिळ आहे ते इथं सहजपणे प्रदान केलं. आणि ते प्रदान करण्याच्या इच्छेने माफ करा कृष्ण विचार करतात की ते मला प्रदान करायचं आहे जे वृंदावनमध्ये मी प्रकट केलं, परंतु फार दुर्मिळ आहे बद्ध जीवांना प्राप्त करण्यासाठी. आणि म्हणून मग महाप्रभू काय विचार करतात की मी पुन्हा प्रकट होणार. आणि चैतन्य महाप्रभू किंवा कृष्ण असं विचार करत असतानाच या नवदीपमध्ये काय स्थिती होती?
तर वृंदावनदास ठाकूर चैतन्य भागवतमध्ये लिहितात की नवदीप धाम हे कसं होतं, पूर्ण जगातलं एक विद्येचं माहेरघर होतं. जसं आता आपल्याला आत्ता वर्तमानामध्ये पाहतो की पूर्ण जगामध्ये जसं कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी आहे, हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे विदेशामधल्या, त्यांना फार मोठं एक विद्येचं स्थान मानलं जातं. तर त्यावेळेला भारत हा समृद्धशाली होता 500 वर्षापूर्वी, पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त समृद्धशाली. आणि एवढंच नाही तर भारतामध्ये विदेशातून भरपूर विद्यार्थी शिकण्यासाठी यायचे. जसं नालंदा युनिव्हर्सिटी होती आणि बऱ्याच काही युनिव्हर्सिटी होत्या, आणि तिथं पूर्ण मुक्तपणे मोफतपणे शिक्षण दिलं जात होतं. आणि त्यापैकी एक स्थान कोणतं होतं, हे नवदीप धाम होतं. आणि हजारोच्या संख्येमध्ये वेगवेगळ्या भागातून मुलं यायची इथं शिकण्यासाठी. आणि नवदीपमध्ये जणू काही सरस्वती सर्वांच्यावर विशेष कृपा प्रदान करत होती. एवढंच नाही तर ब्रह्माजींना माहीत होतं की भविष्यामध्ये इथं स्वयंकृष्ण चैतन्य महापुरुषाच्या रूपात प्रकट होणार आहेत. तर ब्रह्माजींच्या इच्छेने लक्ष्मी मातेने पण भरपूर कृपा ह्या धामावर सुरुवात केली, म्हणजे प्रदान करणं. आणि त्यामुळे ह्या नवदीपमध्ये 500 वर्षापूर्वी फक्त विद्येच्या दृष्टिकोनातून समृद्धी होती असं नाही, तर आर्थिक दृष्टिकोनातून, भौतिक दृष्टिकोनातून पण फार समृद्धी होती. भक्ती वृंदावनदास ठाकूर लिहितात की ह्या ठिकाणी लोक एवढे विद्वान होते की छोटे छोटे बालक पण मोठमोठ्या विद्वान लोकांना आव्हान करायचे. कशासाठी? शास्त्रावर वादविवाद करण्यासाठी. म्हणजे वेगळ्या दुसऱ्या भागातून कोण विद्वान या नवदीपमध्ये आले तर छोटे छोटे बालक पण त्या मोठमोठ्या विद्वानांना पराजित करायचे. एवढे विद्वत्ता या नवदीपमध्ये होती. परंतु एवढी विद्वत्ता असून पण सर्व लोक ज्यादातर भौतिक जीवनामध्ये आपले वेळ व्यतीत करत होते. भौतिक जीवनामध्ये म्हणजे काय की ज्ञान आहे भरपूर वैदिक ग्रंथांचं आणि धनसंपत्ती पण आहे, परंतु सर्व काही त्या सुविधांचा वापर कर्मकांड विधी करण्यामध्ये आणि भौतिक काय आनंदाच्या गोष्टी करण्यामध्ये व्यय करायचे. बहुतांश लोक देवी देवतांची आणि कर्मकांड विधी करून त्यातून आपल्या भौतिक सुविधा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायचे. आणि भरपूर समृद्धी असताना त्या समृद्धीचा, त्या धनाचा वापर आपल्या भौतिक कौटुंबिक कार्यासाठी करायचे. वृंदावनदास ठाकूर लिहितात की मग ते काय करायचे, त्या धनाचा वापर आपल्या मुलांचा विवाह फार मोठ्या स्वरूपात करण्यामध्ये व्यय करायचे. आणि काही आचार्यांनी असं बोललेलं आहे की नवदीपमध्ये असे काही कुटुंबीय होते त्यांची मुलं नव्हती, परंतु त्यांना तो आनंद घ्यायचा आहे, तर ते काय करायचे, आपल्या घरामध्ये असणाऱ्या कुत्र्यांचा आणि मांजरांचा विवाह असायचे. लिहिलेलं आहे असं, कारण एवढं धन आहे ना, धनसंपत्ती आहे, आणि ते धनाचा काहीतरी वापर करायचा आहे भौतिक आनंदासाठी, है ना. माता पित्यांना, कुटुंबियांना आपल्या मुलांच्या लग्नामध्ये फार आनंद वाटतो ना, म्हणजे धन जादा असलं तर कमी असलं तर वाटणार नाही, परंतु का, कारण ते पण एक दिखावा असतो समाजाला दाखवण्याचा की माझ्या मुलाचा मी असा विवाह करूला. मग ज्यांना मुलं बाळ नाही ते अशा पद्धतीने पशुपक्षींचा विवाह लावायचे आणि त्याच्यामध्ये भरपूर धन खर्च करायचे, अशी स्थिती होती. आणि त्यावेळेला मग काही मोजकेच वैष्णव ह्या नवदीपमध्ये वास करतो आणि त्यांना हे सर्व पाहून फार दुःख व्हायचं, वेदना व्हायच्या की पहा हे लोक काय करत आहेत, ह्या भौतिक सर्व सुविधांचा दुरुपयोग करत आहेत. हे मनुष्य जीवन भगवंताच्या प्राप्तीसाठी मिळालेलं आहे आणि हे इंद्रिय भोगासाठी हे पूर्ण व्यय करत आहेत, धन आणि आपले सर्व साधनं. आणि ह्या वैष्णवांमध्ये सर्वात प्रमुख कोण होते, प्रमुख 2 वैष्णव होते, ते म्हणजे अद्वैत आचार्य आणि श्रीवास ठाकूर. तर आता आपण आज जाणार नाही, उद्या जाऊ पुढे. अद्वैत आचार्यांचं पण भवन घर आहे, पुढं थोडंच अंतर आहे, आणि श्रीवास ठाकूरांचं पण घर आहे, त्याला श्रीवास अंगण पण म्हणलं जातं. मग तिथंच ते राहत होते आणि तिथं राहून त्यांना फार दुःख व्हायचं या सर्वांची स्थिती पाहून. आणि हे सर्व भक्त एकत्र यायचे आणि म्हणजे एकत्र येऊन फार म्हणजे खेद व्यक्त करायचे. एवढंच नाही तर स्वतः कीर्तन करायचे, भगवंतांना आव्हान करायचे की भगवंता तुम्ही काय करा, ह्या सर्वांचा उद्धार करा. आणि कीर्तन करत करत, आव्हान करत करत बऱ्याच वेळा रुदन करायचे. का? कारण वैष्णवाचा भाव काय असतो, वैष्णव जन तेने कहिये पीड पराई जाने रे. वैष्णव कसे असतात, पर दुःखी दुःखी, की हे भौतिक दृष्टिकोनातून आनंद घेत आहेत, परंतु यांना माहीत नाही की मृत्यूनंतर कुठे जाणार आहेत, त्यांना किती कष्ट भोगावं लागणार आहे. आणि ते पाहून ह्या वैष्णवांना दुःख व्हायचं. आणि मग अद्वैत आचार्य, श्रीवास ठाकूर आहेत, अजून चैतन्य महाप्रभूंचं प्राकट्य झालं नाही, ते त्यांच्यापेक्षा वयाने मोठे होते. त्यानंतर हरिदास ठाकूर पण इथे येऊन राहू लागले. ते
फुलिया ग्राम त्या भागात होते. परंतु आता जसं चैतन्य महाप्रभू प्रकट होणार आहेत, कालावधी जवळ येत आहे, तर भगवंताचे पार्श्व जे वेगळ्या भागामध्ये राहत होते, प्रकट झाले होते, ते एनकेन वेगळ्या कारणाने नवदीपमध्ये येऊन राहू लागले. मग अद्वैत आचार्य राहत होते, शिवास ठाकूर आहेत, हरिदास ठाकूर आहेत, किंवा मुरारी गुप्ता आहेत, चंद्रशेखर आचार्य आहेत, असे बरेच पुंडलिक विद्यानिधी आहेत, असे बरेच वेगळे चैतन्य महाप्रभूंचे पार्षद जे चैतन्य महाप्रभूंच्या वयाने मोठे होते ते इथं वास करायचे. आणि ते मोजकेच भक्त रोज संध्याकाळी एकत्र येऊन काय करायचे, भागवतमचं वाचन करायचे, कीर्तन करायचे. कशासाठी? या सर्व बद्धजीवांचा उद्धार करण्यासाठी. परंतु हे बाकीचे मूर्ख लोक काय करायचे, उलट भक्तांनाच त्रास द्यायचे. शिवास ठाकूर आपल्या घरामध्ये सर्वांना घेऊन कीर्तन करायचे, तर आजपासचे सर्व हे लोक काय करायचे, आपापसामध्ये बोलायचे की पहा हा शिवास काय झाला, वेडा झालेला आहे. आणि हे काय करतात, एकत्र येऊन एवढ्या मोठ्याने कीर्तन करतात आणि त्याच्यामुळे आपल्यावर संकट येईल. का? कारण ह्या भागामध्ये मुस्लिम राजाचं राज्य होतं आणि त्याला जर कळालं की हे लोक एवढ्या मोठ्याने कीर्तन करत आहेत, तर ते राजा काय करेल, सैनिक पाठवेल आणि पूर्ण काय करेल, नवदीपला नष्ट करून टाकेल. आणि ते होण्याच्या अगोदर आपणच काय केलं पाहिजे, या शिवासला काय केलं पाहिजे, पकडून आपल्या नवदीपांना हाकलून लावलं पाहिजे. त्याचं घर काय करा, नदीमध्ये, गंगा नदीमध्ये वाहून टाका, असं ते बोलायचे आपापसामध्ये. आणि हे ऐकून अद्वैत आचार्यांना एक दिवस फार क्रोध आला. कारण अद्वैत आचार्य कोण आहे, स्वयं महाविष्णू आहेत. जसं शिवास ठाकूर हे स्वयं नारद मुनी आहेत, गदाधर पंडित राधाराणी आहेत, तसं अद्वैत आचार्य कोण आहेत, महाविष्णू आणि सदाशिव, शिवजींचे एकत्रीकरणाचे प्रकटीकरण अवतार आहेत. तर अद्वैत आचार्य क्रोधित होतात, म्हणतात की मी ह्या भगवंतांना प्रार्थना करेन, आव्हान करेन, कारण आपल्याकडून ह्या बद्धजीवांचा उद्धार होऊ शकत नाही. स्वयं कृष्णांनाच यावं लागेल, तेव्हाच यांचा उद्धार होऊ शकतो. आणि जर कृष्ण प्रकट नाही झाले तर मी काय करेन, माझ्या सुदर्शन चक्राला आव्हान करून या सर्वांचा नाश करेन. असं एक दिवस ते फार क्रोधाने बोलू लागले शिवास ठाकूरांच्या अंगणामध्ये. त्यावेळेला सर्व भक्त त्यांना शांत करतात, नाही नाही तुम्ही शांत व्हा, भगवान निश्चित काही ना काही उपाय करतील, अशा पण त्यांना सांत्वना देतात. आणि अद्वैत आचार्य मग शांत होतात. मग अशी स्थिती भक्तांची होती. आणि मग भक्त नेहमी बद्धजीवांच्या उद्धारासाठी प्रयत्न करतच असतात. मग अद्वैत आचार्य एकदा अध्ययन करत असताना त्यांना गौतमीय तंत्र नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये एक श्लोक वाचण्यास मिळतो. आणि त्या श्लोकामध्ये वर्णन काय आहे की जो कोणी शालिग्राम शिलेला रोज जर तुळशीपत्राने काही थोडं जल अर्पण करेल भक्तिभावनाने, तर भगवान त्याची सर्व इच्छा पूर्ण करतात. आपल्याला माहिती झालं तर आपण वेगळ्याच इच्छा ठेवून ते करू, आपण जर करायला गेलो तर. परंतु भक्तांचा भाव काय असतो. अद्वैत आचार्यांना जेव्हा हे वाचण्यात मिळालं तर मग त्यांनी काय केलं, इथंच अद्वैत आचार्यांचं जे भवन आहे, उद्या आपण जाऊ, किंवा आणि एक दिवस चौथ्या दिवशी आपण शांतीपूर नावाचं ठिकाण आहे, तिथं पण ते राहत होते. अद्वैत आचार्यांचे 2 घरं होते. एक शांतीपूर नावाचं ठिकाण आहे, इथून 1 तास अंतर आहे, तिथं त्यांचं एक घर होतं आणि इथं पण नवदीपमध्ये दुसरं घर होतं. तर तिथं पण असताना आणि इथंही असताना ते काय करू लागले, रोज त्यांच्या घरामध्ये एक शालिग्राम शिला होती, त्याला काय करायचे, तुळशीपत्र अर्पण करायचे आणि गंगेचं जल अर्पण करायचे. आणि काय प्रार्थना करायचे की हे भगवंता तुम्ही स्वयं प्रकट व्हा. आता अद्वैत आचार्य पण स्वयं महाविष्णू आहेत, म्हणजे विष्णू तत्वच आहेत. परंतु ते पाहतात, कारण ते ऐश्वर्य भावामध्ये आहेत, महाविष्णू किंवा विष्णू ऐश्वर्य भावामध्ये असतात, तर माझ्याकडून ते कार्य होणार नाही, स्वयं कृष्णांनाच यावं लागेल ह्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी. आणि म्हणून ते आर्त भावनेने रुदन करून भगवंतांना प्रार्थना करायची रोजच्या रोज. आणि मग जे भगवान श्रीकृष्ण अद्वैत आचार्यांची ती प्रार्थना पाहून, आणि पहिला जसं आपण सांगितलं की भगवंत त्या ज्ञानाचं स्वतः भगवद्गीतेच्या ज्ञानाचं आचरण करून दाखवायचं होतं त्यांना, किंवा वृंदावनाचं जे माधुर्य भाव बद्धजीवांना प्रदान करायचा होता. मग हे वेगवेगळ्या कारणाने भगवंतांनी अवतरित होण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच वेळेला युगावतार प्रकट होण्याची पण वेळ आलेली होती. युगावतार म्हणजे कोणाला म्हटलं जातं, 6 प्रकारचे अवतार आहेत. त्याच्यामध्ये एक आहे युगावतार. युगावतार म्हणजे जसं 27 अवतार आहे, लीला अवतार आहे, पुरुष अवतार आहे, मनवंतर अवतार आहे, त्यापैकी आणखीन एक अवतार आहे युगा अवतार. म्हणजे भगवंत वेगवेगळ्या युगांमध्ये प्रकट होतात, त्या युगाची विधी बद्धजीवांना प्रदान करण्यासाठी.
आणि कलियुगाची विधी काय आहे? कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरिनाम कलो तद हरिकीर्तनात. हरिनाम संकीर्तन ही विधी आहे. मग त्या विधीची सुरुवात करण्याची साठी पण युगावतार प्रकट होण्याची वेळ आली होती. मग भगवंताने ती वेळ पण साधली. त्या दृष्टिकोनातून भगवंत आणि प्रकट होण्याची इच्छा म्हणजे मन बनवतात. आणि मग भक्ती वृंदावनदास ठाकूर आणि कृष्णदास कविराज गोस्वामी पण त्यांच्या ग्रंथामध्ये 3 प्रमुख कारण सांगतात चैतन्य महाप्रभू प्रकट होण्याची. 3 प्रमुख बाह्य कारण आहेत आणि 3 प्रमुख आंतर कारण आहेत. तर 3 जे बाह्य कारण आहेत त्याच्यापैकी एक कारण कोणतं होतं? अद्वैत आचार्यांनी ती पूजा केली रोज शालिग्राम शिलेची. दुसरं कारण होतं की भगवंतांना अर्जुनाला दिलेला उपदेश आहे तो आचरण करून दाखवायचा होता किंवा वृंदावनाचं प्रेमभाव वितरित करायचा होता. आणि तिसरं कारण आहे हरिनाम संकीर्तनाचा सुरुवात करायची होती. तर ह्या 3 बाह्य कारणाने चैतन्य भगवान श्रीकृष्णाने अवतरित होण्याचा निर्णय घेतला. आणि ती 3 अंतर कारणं आहेत, अंतर्गत कारणं, ती आपण उद्या चर्चा करू. तर त्या 3 अंतर्गत कारणाने पण चैतन्य महाप्रभूंनी ठरवलं की आता प्रकट व्हायचं. मग अशा पद्धतीने स्थिती होती. मग आता काय झालं की मग 1885चं वर्ष आहे आणि माघ महिना आहे. माघ महिना म्हणजे साधारण जानेवारीचा महिना. तर त्यावेळेला भगवंतांच्या योगमायेच्या कृपेने काय झालं की ह्या ठिकाणीच सच्ची माता आणि जगन्नाथ मिश्रा राहत होते. आणि जगन्नाथ मिश्रा कोण आहेत? स्वयं दशरथ महाराज आहेत किंवा कश्यप मुनी आहेत किंवा स्वयं वसुदेव किंवा नंद महाराज आहेत. हे सर्व त्यांच्यामध्ये आहेत. आणि सच्ची माता स्वयं कोण आहेत? कौशल्या किंवा यशोदा माता आहेत. आणि मग त्यावेळेला भगवंताच्या कृपेने भगवंत सच्ची माता आणि जगन्नाथ मिश्रांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. आणि भगवंताच्या इच्छेनेच भगवंत सच्ची मातेच्या गर्भामध्ये वास करतात. आणि मग वृंदावनदास ठाकूर लिहितात की जेव्हा सच्ची मातेच्या गर्भामध्ये भगवंतांनी वास घेतला तर मग सच्ची मातेचं सौंदर्य फार विशेष प्रकट होऊ लागलं. जसं देवकीचं पण सौंदर्य भगवंत त्यांच्या उदरामध्ये स्थापित झाल्यानंतर प्रकट होऊ लागलं होतं. आणि वर्णन आहे की देवी देवता मग गुप्त रूपात सच्ची माताचं दर्शन करण्यासाठी आणि त्यांचं पूजन करण्यासाठी इथे येऊ लागली. कारण देवतांना पण माहीत होतं की आता भगवंत प्रकट होणार आहेत आणि भगवंताचा हा विशेष अवतार आता प्रकट होणार आहे. आणि ज्या मातेच्या गर्भामध्ये भगवंत वास करत आहेत तेही त्यांच्यासाठी पूजनीय आहेत. जसं कृष्णलीलेमध्ये पण देवी देवता येऊन देवकीचं दर्शन करत होते, त्यांची स्तुती करत होते. गर्भस्तुती म्हणून एक अध्यायच आहे भागवतमच्या 10व्या स्तुतीमध्ये 10व्या स्कंदामध्ये. तसं इथं पण देवी देवता अदृश्य रूपामध्ये येऊन सूक्ष्म रूपामध्ये येऊन काय करायचे? सच्ची मातेचे दर्शन करायचे, त्यांचे पूजन करायचे. मग अशा पद्धतीने काय व्हायला लागले? दिवस आणि महिने उलटले आणि जवळजवळ पुढच्या 1586चा माघ महिना आला. साधारण बालक जो असतो म्हणजे मनुष्य ज्या योनीतला तो बालक किती महिन्यामध्ये प्रकट होतो? जन्मतो 9 महिन्यामध्ये. परंतु 9 महिने झाले, 10 महिने झाले, 11-12 महिने झाले तरी अजून बालकाचा जन्म झाला नाही. मग आता जगन्नाथ मिश्रा फार म्हणजे चिंतातूर झाले. त्याच्या अगोदर हे पण सांगितलेलं आहे की सच्ची मातेनं त्याच्या अगोदर 8 पुत्र्या झाल्या होत्या, म्हणजे मुली झाल्या होत्या. परंतु त्या मुली जन्म झाल्या काय व्हायला होत्या? मृत्यू पावल्या होत्या. जसं देवकीच्या मातेतून किती 6 पुत्र जन्मले आणि ते कंसाने मारले. तसं इथं त्या पुत्रींचा मृत्यू झाला होता. कोणी मारलं नाही पण आपाप मृत्यू झाला होता. आणि त्याच्यानंतर मग सच्ची मातेच्या गर्भातून चैतन्य महाप्रभूंच्या अगोदर एक पुत्र त्यांना प्राप्त झाला होता. त्या पुत्रांचं नाव काय होतं? विश्वरूप. आणि ते विश्वरूप कोण आहे? स्वयं बलरामजींचे अंश आहेत, नित्यानंद प्रभूंचे अंश आहेत. बलरामजींनी 2 रूपामध्ये महापुरुषाच्या लीलेमध्ये जन्म घेतलेला आहे. एक म्हणजे नित्यानंद प्रभूंच्या रूपामध्ये आणि दुसरे कोण? विश्वरूपांच्या रूपामध्ये. मग विश्वरूपांच्या रूपामध्ये त्यांना पुत्र प्राप्त झाला होता. ते विश्वरूप फार सुंदर, कारण बलरामजीच आहेत, फार विद्वान आहेत आणि लहानपणापासूनच ते वैरागी होते. आणि त्याच्यानंतर मग आता चैतन्य महाप्रभूच्या प्राकट्याचा हे लीला आहे. आणि मग आता जवळजवळ 10 महिने झालेले आहेत, 11 महिने 12 महिने झाले तरी अजून महाप्रभूंचं प्राकट्य झालं नाही. मग आता
जगन्नाथ मिश्रा काय करतात, सची मातेंचे जे वडील होते त्यांचं नाव होतं निलांबर चक्रवर्ती, आणि ते कोण होते, ज्योतिषी होते, त्यांना शास्त्राचं ज्ञान चांगलं विशेष होतं. तर त्यांना जगन्नाथ मिश्रांनी बोलवलं आणि त्यांना विचारणा केली की तुमची पुत्री आहे, गर्भवती आहे, 12 महिने झाले तरी अजून मुलाचा जन्म झाला नाही, हे याचं भाकीत म्हणजे तुम्ही काय म्हणजे सांगा. तर त्याला निलांबर चक्रवर्ती सर्व काही पाहून, ग्रहांची स्थिती पाहून काय सांगतात की तुम्ही काही काळजी करण्याची आवश्यकता नाही, चिंतित होऊ नका. हा जो बालक आहे हा साधारण नाही आहे, हा स्वयं नारायण समानच आहे आणि तो ह्या जगाचा उद्धार करण्यासाठी येत आहे आणि योग्य वेळेच तो काय करत आहे, म्हणजे वाट पाहत आहे आणि योग्य वेळ आल्यानंतर तो काय होईल, प्रकट होईल, तुम्ही काही चिंतित होऊ नका. पण त्यामुळे नंतर मग जगन्नाथ मिश्रा थोडी चिंता सोडून देतात आणि नंतर मग 13 महिने होतात आणि मग फाल्गुन पौर्णिमेचा दिवस येतो. मग फाल्गुन पौर्णिमेचा दिवस आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी काय असतो, चंद्र पूर्णतः आकाशामध्ये प्रकाशित असतो. मग त्या दिवशी भगवंतांनी इच्छा केली की आज आपण काय व्हायचं, प्रकट व्हायचं. मग आता गौरचंद्र किंवा कृष्णचंद्र प्रकट होणार आहेत आणि आकाशामधला जो चंद्र आहे त्याने विचार केला की गौरचंद्र आहेत ते कसे आहेत, माझ्यापेक्षा फार तेजस्मान आहेत, किंवा जे चंद्र आहे आकाशामध्ये पौर्णिमेला एवढा प्रकाश देतो परंतु त्या चंद्रावर पण काय आहेत, डाग आहेत, आपल्याला दिसतात हे नाही तू. परंतु भगवान कृष्ण जे प्रकट होणार आहेत ते कृष्णचंद्र किंवा गौरचंद्र ते लाखो करोडो चंद्रापेक्षाही जादा प्रकाश आणि शीतलता प्रदान करणारे आहेत आणि ते पूर्णतः म्हणजे काही कलंकरहित आहेत. मग असे चंद्र प्रकट होत असतील तर माझ्या काय आवश्यकता आहे, किंवा राहूनी पण विचार केला की ह्या चंद्राची काय आवश्यकता आहे आणि असा विचार करून राहूनी त्या दिवशी काय केलं, चंद्राला ग्रासलं आणि मग त्यामुळे त्या दिवशी काय झालं, चंद्रग्रहण झालं. आणि चंद्रग्रहण झाल्यामुळे शास्त्रामध्ये सांगितलेलं की ग्रहण हे काय अशुभ आहे, परंतु त्या ग्रहणामध्ये आपण जर भगवंताचं नाव घेतलं तर ते हजारो पटीने काय करतं, लाभ प्रदान करतं. आणि त्यामुळे ह्या नवदीपमधले जे लोक एवढे धनवान होते, कर्मकांडविधी करणारे होते, कधी भगवंताचे नाव न घेणारे होते, ते सर्वजण काय करू लागले, हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे, असं भगवंताचं नाव घेऊ लागले, हरी हरी म्हणू लागले आणि गंगेमध्ये स्नान करण्यासाठी जाऊ लागले. आणि फक्त सनातन धर्मीयच नाहीत, कारण त्यावेळेला पण मुस्लिम बरेच लोक राहत होते, तर भगवंतांच्या कृपेने फक्त सनातन धर्मीय हिंदू धर्मीयच लोक नाही तर मुस्लिम धर्मीय पण एवढे प्रेरित झाले त्या भगवंताच्या इच्छेने की ते पण या सर्व लोकांच्या सोबत हरी हरी असं म्हणून जोरात ओढू लागले. सर्वांनी म्हणा हरी 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 असं म्हणत सर्वजण गंगेमध्ये जाऊ लागले, स्नान करू लागले, सर्वजण एकमेकांना म्हणताना हरी हरी म्हणू लागले, सर्वांच्या मुखामध्ये भगवंताचं नाव येऊ लागलं. आणि हे पाहून जे भक्त रोज प्रार्थना करत होते, भगवंतांना रुदन करत होते की या बद्धजीवांचा उद्धार व्हावा, यांनी पण भगवंताचं नाव घ्यावं, हे त्यांनी जेव्हा हे सर्व पाहिलं तर ते फार आनंदित झाले आणि ते भगवंतांना काय विनंती करू लागले, प्रार्थना करू लागले की हे भगवंता आज हे जे चंद्रग्रहण झालेलं आहे हे असंच नेहमी राहून दे, जेणेकरून हे लोक काय करतील, हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे असं नाव घेत राहतील. त्यांना फार आनंद झाला आणि खरोखर सर्वजण असं नाव घेत आहेत, स्नान करत आहेत आणि हे जे भक्त आहेत ते पण एकत्र येऊन कीर्तन करू लागले आनंदाने. आणि असा स्थिती असतानाच भगवंतांनी प्रकट होण्याचा निर्णय घेतला. आणि पहा की जय, अजून प्रकट झाले नाहीत गुरुजी निर्णय घेतलेला आहे ना, तर उत्साह चांगला आहे भक्तांचा. आणि पहा मग काय झालं की आता भगवंत आचार्य सांगतात की भगवंत ज्या कार्यासाठी आले होते, कोणत्या कार्यासाठी येत होते, बाह्य 3 कारणापैकी एक कारण आहे हरिनाम संकीर्तन आंदोलन सुरू करायचं आहे. तर भगवंताने प्रकट होण्याच्या अगोदरच सुरू केलं आणि सर्वांना प्रेरणा देऊन जे नास्तिक लोक आहेत, पूर्ण कर्मकांडी आहेत, भोगी आहेत, यवन आहेत, म्लेंछ आहेत, सर्वजण भगवंताचं नाव घेऊ लागले, हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. त्याच्यामध्ये बुक देतं हे आधी खंड आहे द्या. आणि त्यावेळेला पहा मग वृंदावनदास ठाकूर लिहितात
की ही जी लगबग आहे, ही जी गडबड नवदीपमध्ये चालू झाली होती, जसं एखाद्या घरामध्ये फार मोठा शुभ कार्य असेल, उत्सव असेल, लग्न कार्य असेल, तर लगबग चालते ना, सर्वजण इकडे तिकडे पळत आहेत, धावत आहेत, काय नाही करत आहेत. तर तसंच हे जे काही लगबग आहे ती इथंच नाही तर स्वर्ग लोकांमध्ये पण सुरू झाली. का? कारण तिथं देवी देवता आहेत, आपल्यापेक्षा ज्ञानी आहेत, त्यांना माहिती आहे आता कोण आज प्रकट होणार आहेत, गौरांग महाप्रभू प्रकट होणार आहेत. आणि काय वर्णन केलेलं आहे पहा, मी थोडं वाचतो. बाकी आता विचार करू नका किती वाजले आणि कुठं प्रसादाला जायचं नाही ना, काय नाही. आता आपण जगापासून पूर्णतः तुटलेला आहोत. विचार करा, याच्यासारखं भाग्य नाही आहे की आपण भगवंतांच्या जन्म ठिकाणी, चैतन्य महाप्रभूच्या जन्म ठिकाणी, योगपीठ ठिकाणी बसून महाप्रभूंच्या प्राकट्याची लीलेचं चर्चा करत आहोत. गौरांग महाप्रभू की, श्रील प्रभुपाद की जय. मला जरा घावणार नाही. ठीक आहे, मी तुम्हाला आपल्याला वाचून दाखवायचं पण मी सांगतो. तर काय झालं की स्वर्ग लोकामध्ये सर्व देवी देवता आपापसामध्ये चर्चा करू लागली. चला म्हणले, महाप्रभू प्रकट होणार आहेत, भगवंत विशेष अवतार घेणार आहेत, आपण सर्वजण तिथे गेलं पाहिजे. स्वर्गामध्ये म्हणजे वेगवेगळे वाद्य वाजवले जाऊ लागले, तुतारे वाजवल्या जाऊ लागल्या, अप्सरा नृत्य करू लागले. एवढंच नाही तर देवी देवता आनंदाने एकमेकांना आलिंगन करू लागले. आणि एवढंच नाही तर इथं वृंदावनदास ठाकूर लिहितात की ते लज्जा सोडून एकमेकांचं चुंबन करू लागले देवी देवता. एवढा त्यांना आनंद झाला. आणि चला चला म्हणले, आपण इथं थांबणं योग्य नाही, आपण काय केलं पाहिजे, नवदीप धामामध्ये गेलं पाहिजे आणि भगवंताच्या प्राकट्याच्या लीलेमध्ये सहभागी झालं पाहिजे. फार सुंदर वर्णन आहे, ती मला श्लोक मी इथं मिळत नाही आहे. ठीक आहे, आपण हां हां काय म्हणलेलं पहा. दुंदुबी नगारे वाजवून देवी देवता मंगलकारी जय जयकार करीत होते, मधुर स्तुतिगान गात होते. वेदांना सुद्धा, आता देवता आपल्यामध्ये काय आपापसामध्ये काय बोलत आहेत पहा. वेदांना सुद्धा अशा अज्ञात महान व्यक्तीचे आज दर्शन होत आहे. कृपया विलंब करू नका, सर्वजण कुठे चला, नवदीप धाम मध्ये चला. श्री नवदीप धाम की. कारण वेदांना पण हे अज्ञात आहेत, कारण भगवंताचा हा चैतन्य महाप्रभूंचा अवतार गुप्त अवतार आहे, प्रकट अवतार नाही आहे ना. त्यामुळे बऱ्याच लोकांना या चैतन्य महाप्रभूंच्या अवताराबद्दल ज्ञान नाही आहे. आणि त्यामुळे देवी देवता म्हणू लागले की असा जो गुह्य अवतार प्रकट होणार आहे, आणि त्यामुळे तुम्ही काय चला लगबेगीने तिकडे सरा. आणि पुढे काय म्हणू लागले पहा. इंद्रपुरीमध्ये स्वर्ग लोकामध्ये आनंदाने धामधूम सुरू झाली. प्रत्येकजण म्हणत आहे, आवरा, तयार व्हा, सुंदर वेशभूषा करा, आपले परम भाग्य आहे. आज नवदीप धाममध्ये परमप्रभू श्री चैतन्य महाप्रभू प्रकट होत आहेत. श्री महाप्रभू की. देवतागण एकमेकांना आलिंगन देऊ लागले, एकमेकांचे चुंबन घेऊ लागले. असे करताना त्यांना थोडी पण लोकलज्जा वाटली नाही है ना. चुंबन करू लागले एकमेकांचे आनंदाने. नद्याधिपती श्री गौरचंद्रांच्या जन्माने अत्यानंदित झालेल्या देवी देवतांना स्वतःचे काही एक भान राहिले नव्हते. श्री गौरांग महाप्रभू की. अशी फक्त इथं पृथ्वीवर नाही तर देवी देवतांची पण स्थिती झाली आणि ते खाली आले. आणि या अशा स्थितीमध्ये भगवंतानी, सायंकाळची वेळ होती, आत्ताचीच वेळ पहा, बरोबर 7 वाजत आहेत, सूर्यास्त होत आहे, अशी स्थिती असेल. आणि पहा हेच ठिकाण आहे है ना. आणि मग सचीमाता आहेत, आसपासच्या बऱ्याच काही स्त्रिया पण आहेत. आणि मग भगवंतानी ह्या भौतिक जगातील बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी आणि सर्व बद्ध जीवांना जे वृंदावनचं प्रेम आहे ते फार जे प्रेम फार दुर्मिळ आहे ते मुक्त हस्ते प्रदान करण्यासाठी आणि स्वतः राधाराणीचा भाव अनुभवण्यासाठी या भौतिक जगामध्ये ह्याच ठिकाणी जन्म घेतला. श्री गौरांग महाप्रभू की.
श्री चैतन्य महाप्रभु की श्री योगपीठ धाम की, श्री सची माता की, श्री जगन्नाथ मिश्र जी की दाय गौर प्रेमानंदे. आणि पहा मग जन्म झाल्यानंतर मग आणखीन लगबग वाढली. आता जे देवी देवता येत होते तिथं आले आणि ते मग देवतांच्या रूपात आले का नाही, सामान्य म्हणजे मनुष्यांच्या रूपात आले. आणि ते देवी देवताच नाही तर बरेच मग आसपासचे लोक म्हणजे स्थानिक जे पुरुष स्त्रिया आहेत त्या पण येऊ लागले. सर्वजण काय केलं वेगवेगळ्या भेटवस्तू घेऊन येऊ लागले. जसं कृष्ण लीलेमध्ये पण वर्णन आहे, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. कारण गोकुळचं सुख इतकं मोठं की त्याचं वर्णन आपण करू शकत नाही, त्याचा अंत आपण अनुभवू शकत नाही. अमर्यादित सुख होतं. का सुख होतं? बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. कारण बाळकृष्ण नंद महाराजांच्या घरी बाळकृष्ण प्रकट झालेले आहेत, त्यामुळे सर्व नरनारी आनंदित झालेले आहेत. करती कथा गाती गाणे, आणि त्या गायन करू लागल्या, भगवंताच्या लीलेचं वर्णन कथा स्वरूपात करू लागल्या. आणि तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे छंदे येणे वेदिले गोविंदे. त्या गोविंदाच्या रूपाने माझं मन पूर्णतः वेढलेलं आहे. तशी स्थिती या ठिकाणी झाली. आणि सर्व देवी देवता आलेले आहेत, सर्व स्थानिक लोक येत आहेत, वेगळ्या भेटवस्तू घेऊन येत आहेत. आणि सर्वांनी त्या सुंदर बालकाच्या द्वारे सर्वांचं मन त्या सुंदर बालकाच्या द्वारे आकर्षित केलं गेलं. आणि सच्ची माता पाहत आहेत की त्यांच्या ओळखीच्या नाहीत अशा पण बऱ्याच स्त्रिया येत आहेत. आणि ते कोण होते? देवी देवता होते. आणि भरपूर मोठमोठ्या वेगवेगळ्या भेटवस्तू घेऊन येत आहेत. तर सच्ची माता त्यांना काय विचारत नाही, तुम्ही कोण आहात, कुठून आलेले आहात. कारण एवढा आनंद आहे, सर्व आनंदामध्ये एवढे तल्लीन झालेले आहेत. कोण कोणाला काही विचारपूस करत नाही, कोण कोणाची ओळख विचारत नाही आहे. विचार करा काय स्थिती असेल इथं, है ना. आणि सर्व देवदेवता येऊन काय करत आहेत, तो आनंद घेत आहेत. त्या भगवंताच्या लीलेमध्ये, प्राकटच्या लीलेमध्ये स्वतः सम्मिलित होत आहेत. आणि नंद महाराज पण तिथं, माफ करा, जगन्नाथ मिश्र पण फार आनंदित होतात. आणि सर्वजण त्या सुंदर बालकाला पाहून त्या बालकाला कोणत्या नावाने संबोधन करू लागतात? गौर हरी. कारण तो बालक हरीप्रमाणे, कृष्णाप्रमाणे दिसत आहे, पण तो वर्ण कसा आहे? गौर आहे. आणि सर्वजण गौर हरी म्हणू लागले. काही जण त्यांना निंबाच्या झाडाखाली जन्म घेतलेले आहेत म्हणून निमाई म्हणू लागले. आणि मग त्यावेळेला निलांबर चक्रवर्ती जे सचीमाताचे वडील आहेत ते पण इथं होते. मग त्यांना लगेच जगन्नाथ मित्रा बालकाची पत्रिका पाहण्यास सांगतात. तर त्यावेळेला निलांबर चक्रवर्ती ते ग्रहांची स्थिती पाहून सांगतात की हा बालक साधारण नाही आहे. तर आम्ही शास्त्रामध्ये वाचलेलं होतं की एक दिवस असा येईल की या बंगाल प्रांतामध्ये एक असा व्यक्ती प्रकट होईल, तो काय असेल? या पूर्ण बंगाल प्रांताचा राजा बनेल. तर माझ्या ज्ञानानुसार तो हाच बालक आहे असं ते म्हणतात. मग राजा कोणत्या दृष्टिकोनातून? भौतिक राजाच्या दृष्टिकोनातून नाही, आध्यात्मिक ज्ञानाला देण्याच्या दृष्टिकोनातून. मग निलांबर चक्रवर्ती ते म्हणतात. आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी मग पुन्हा आणि भरपूर काही ते सांगतात की हा बालक आहे, हा बालक काय करेल? फार विद्वान असेल, सर्वांना भगवंताच्या भक्तीचं ज्ञान देऊन सर्वांचा उद्धार करेल, असं भरपूर काही त्यांच्या पत्रिकेनुसार निलांबर चक्रवर्ती आणि दुसरे पण काही ब्राह्मण असतात ते सांगू लागतात. आणि त्याने जगन्नाथ मिश्रा सचीमाता फार आनंदित होतात. परंतु त्यावेळेला निलांबर चक्रवर्ती जाणून बुजून एक गोष्ट सांगत नाहीत. ते म्हणजे काय? कारण ते ज्योतिषी आहेत, त्यांना माहीत आहे भविष्यातलं सर्व त्या पत्रिकेवरनं. ते म्हणजे काय? की हा बालक पुढे जाऊन वयाच्या 24व्या वर्षी काय करेल? संन्यास घेईल. कारण त्या आनंदामध्ये त्यांना विरजन टाकायचं नव्हतं. आणि म्हणून ते फक्त सांगत नाहीत, बाकी सर्व गोष्टी सांगतात. हा फार विद्वान होईल, सर्व लोक याचे अनुयायी बनतील, बरंच काही सांगतात. आणि त्याने फार जगन्नाथ मिश्र आनंदित होतात. आणि नंद महाराजांनी जसं गायींचं दान केलं कृष्ण प्रकट झाल्यानंतर लाखो गायींचं, तसं म्हणजे दान करण्याची त्यांची इच्छा होते. परंतु ते तेवढे धनवान नव्हते. तर मनोमनच ते काय करतात? जगन्नाथ मिश्रा उत्सव साजरा करतात दुसऱ्या दिवशी. मनोमन म्हणजे प्रत्यक्षात पण साजरा करतात. परंतु नंद महाराजांनी जेवढं दान केलं तेवढं त्यांना देणं शक्य नव्हतं. परंतु त्यांच्या क्षमतेनुसार ते दान देतात. आणि मनोमन भरपूर काही गायीचं आणि भौतिक धनसंपत्तीचं ते दान करतात मनोमन. आणि अशा पद्धतीने भगवंताच्या प्राकट्याची लीला इथं संपन्न झाली. हरी बोल. श्री गौरांग महाप्रभू की जय.
आणि जे लोक जे नास्तिक होते, बाकीचे यवन होते जे नदी स्नान करायला गेले होते, भगवंताचं नाव घेत होते, त्यांनी कधी म्हणजे भक्तांचा संग केला नव्हता किंवा भक्तांकडे आले नव्हते. ते पण भगवंताच्या प्रेरणेने माहीत नाही ते कुठे येऊ लागले, सचीमातेच्या घरी येऊ लागले गौरा महाप्रभूचं दर्शन घेण्यासाठी. आणि इथून घेऊन ते पुन्हा भगवंताचं नाव घेऊ लागले, हरी 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 हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आणि मग जे भक्त कीर्तन करत होते अद्वैत आचार्य श्रीवास ठाकूर, त्यांना पण वाटलं की आपण ज्यांना आवाहन केलेलं आहे तेच या बालकाच्या रूपात प्रकट झालेले आहेत. नंतर ते विसरून जातात, पण त्या कालावधीसाठी भगवंताच्या प्रेरणेने त्यांना जाणीव होते. आणि त्यावेळेला अद्वैत आचार्य इथं नव्हते, तर ते शांतीपूरला होते. तर तिथं असताना हृदयातून त्यांना प्रेरणा मिळते की आपले प्रभू प्रकट झालेले आहेत. आणि ते काय करतात, त्यांच्या पत्नीचं नाव आहे सीता ठाकूराणी. तर त्या सीता ठाकूरांना भरपूर काही भेटवस्तू घेऊन इकडं पाठवतात. मग सीता ठाकूराणी एका पालखीमध्ये बसून त्यांचे सेवक इथं घेऊन येतात आणि सोबत भरपूर ते भेटवस्तू घेऊन येतात आणि षष्ठी मातेला ते प्रदान करतात. आणि षष्ठी मातेला आश्चर्य वाटतं की एवढे लोक कुठून येत आहेत आणि एवढी का भेट आणत आहेत, परंतु प्रेमापोटी ते सर्व काय करत आहेत, स्वीकारत आहेत. आणि अशा पद्धतीने इथं तो जन्मोत्सव साजरा झाला. श्रीवास ठाकूर आहेत, त्यांना पण हृदयातून वाटलं की तेच आपले प्रभू इथं आता प्रकट झालेले आहेत. त्यांनी पण आनंद साजरा केला आणि कीर्तन आणि कथेचं त्यांनी त्यांच्या शिवास अंगणामध्ये उत्सव साजरा केला. आणि अशा पद्धतीने तो जो फाल्गुन पौर्णिमेचा दिवस, भगवंताच्या प्राकट्याचा दिवस ह्या ठिकाणी साजरा केला गेला. आणि त्या ठिकाणीच आपण आता आज बसलेलो आहोत. आपण फार भाग्यशाली आहोत. जसं आपण मगाशी सांगत होतो की ह्या धामामधला एक एक क्षण फार अनमोल आहे. आणि ह्या ठिकाणी बसून आपण आता जवळजवळ अर्धा पाऊण तास ही चर्चा केली तर आपण किती भाग्यशाली आहोत. खरोखर आपण सर्वात मोठे धनी आहोत. महाराज म्हणतात, जसं मी मगाशी दुपारी म्हणालो की ह्या धामामध्ये आपण एक एक क्षण जो व्यतीत करतो तो ह्या पूर्ण ब्रह्मांडातील धन एकत्रित करून पण आपण प्राप्त करू शकत नाही. एवढा अनमोल तो क्षण आहे. आणि एवढा वेळ व्यतीत करण्याची आपल्याला संधी मिळत आहे. या धामामध्ये बसून कथा कीर्तन चर्चा करण्यास संधी मिळत आहे. तर खरोखर आपण फार भाग्यशाली आहोत. एवढंच नाही तर खरे आपण काय आहोत, धनवान आहोत. आपण हे समजलं पाहिजे. आणि हे सर्व आचार्यांच्या कृपेने आपल्याला प्राप्त होत आहे. आणि त्यावेळेस आपण दुपारी म्हणलो त्याप्रमाणे येणारे दिवस आपण पूर्णतः कृतज्ञतेचा भाव ठेवून आचार्यांच्या प्रती आपण प्रार्थना करत हे येणारे दिवस आपण व्यतीत करायचे आहेत. शील प्रभुपाद की, अनंत कोटी वैष्णव वृंद की, निताय गौर प्रेमानंदे हरिव. तर या ठिकाणी गौरांग महाप्रभूचं नाव घ्यायचं. एकदा नाव घेऊन आपण चर्चा करून इथून म्हणजे भगवंताच्या नावाचं उच्चारण करून निघू. एक छोटासा प्रसंग सांगतो थांबतो की या धामाचं महात्म्य काय, म्हणजे ह्या गौरांग महाप्रभूचं नाव घेण्याचं काय महात्म्य आहे. एकदा चैतन्य महाप्रभू ह्या नवदीपमध्ये फिरत होते, म्हणजे ते तरुण असताना. आणि त्यांच्यासोबत जगदानंद पंडित त्यांचे एक पार्षद पण होते. आणि रस्त्यावरून फिरत असताना एका झाडावर एक पोपट बसला होता. त्याला संस्कृतमध्ये शुक म्हणतात. मग चैतन्य महाप्रभू त्याच्याकडे पाहून त्याला आवाहन करतात की हे शुक इकडे म्हणतात आणि हात करतात. आणि तो शुक येऊन त्या चैतन्य महाप्रभूच्या हातावर बसतो. आणि चैतन्य महाप्रभू त्याला काय म्हणतात की काय कर, तू राधाकृष्णाचं नाव घे असं म्हणतात त्याला, त्या शुकला. आणि तो शुक काय म्हणतो ते ऐकून, तर राधाकृष्णाचं नाव घेत नाही, तो काय म्हणू लागतो, गौरा 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 गौ गौरा 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 गौ गौरा 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 असं तो नाव घेऊ लागतो. आणि चैतन्य महाप्रभू हे ऐकल्यानं काय करतात, त्याला असं झुडून म्हणतात, चल म्हणतात है ना, त्याला असं झुडकावून लावतात आणि म्हणतात अरे हे तू काय करत आहेत म्हणतात ते. कारण चैतन्य महाप्रभूंना ते भगवंत आहेत पण तू भक्ताच्या रूपात आले. ते कधीही स्वतःचं नाव घेऊन त्यांना भगवंत आहेत म्हणलेलं ते ऐकायचे नाहीत, कानावर हात ठेवायचे, श्री विष्णू म्हणायचे. आणि भक्तांना तुम्ही हे काय म्हणतात की मला भगवंत म्हणतात असं ते म्हणायचे. आणि तू पोपट तसं म्हटलं त्याला असं उडवून लावतात, त्याला असं झुडकावून देतात. आणि तू पोपट जाऊन त्या झाडावर बसतो त्याला म्हणतात अरे तू हे कुणाचं नाव घेत आहेस, मी तर तुला राधाकृष्णाचं नाव घेण्यासाठी सांगितलं होतं. तर तो पोपट काय म्हणतो चैतन्य महाप्रभूंना की म्हणतो की जे वृंदावन धाम आहे तेच धाम ह्या ठिकाणी नवदीप धामामध्ये परिवर्तित झालेला आहे. आणि त्या वृंदावनामध्ये जे राधाकृष्ण वास करतात तेच राधाकृष्ण या नवदीपमध्ये
गौरांग महाप्रभूंच्या रूपात प्रकट झालेले आहेत. श्री गौरांग महाप्रभू की जय. आणि ह्या धामामध्ये राधाकृष्णांच्या नावापेक्षा गौरांग महाप्रभूंचं नाव घेतल्यानंतर त्या वृंदावनच्या माधुर्य प्रेमाचा अनुभव लवकर प्राप्त होतो. आणि त्यामुळे या धामामध्ये आम्ही काय कोणाचं नाव घेतो? गौरा 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 असं तो अशापर्यंत म्हणू लागतो. आणि चैतन्य महाप्रभू त्याला दुर्लक्षित करून पुढे निघून जातात. मग अशा विशेष प्रेममय आनंदमय लीला आहे ना. तर मग ह्या ठिकाणी गौरांग महाप्रभूंच्या नावाचं फार विशेष लाभ आहे. म्हणून आम्ही पहिला येत होतो तर जयपताका स्वामी महाराज इथं वास करतात. महाराजांचे प्रभुपादांचे जे वरिष्ठ संन्यासी शिष्य आहेत त्यांनाच चैतन्य प्रभुपादांनी हे मायापूर धाम विकसित करण्याची सेवा दिली. तर इथं वास करून त्यांनी भरपूर सेवा केली, प्रचार केला. स्वयं ते अमेरिकेचे आहेत पण इथं वास करून त्यांनी बंगाली शिकले, प्रचार केला. आता त्यांची स्थिती फार शारीरिक नाजूक आहे तरी पण ते प्रचार करतात. तर आम्ही पहिला जेव्हा येत होतो इथं परिक्रमेसाठी तेव्हा ते जयपताका स्वामी महाराज बसायचे. फार असे शरीर त्यांचं जाड होतं, फेटा बांधलेला असायचं. संन्यासी पण एकदम गोप भावामध्ये ते असायचे. आणि ते बसल्यानंतर सर्व हजारो भक्त बसलेले आहेत तर दोन्ही हात वरती करून असं म्हणायचे, गौरांगा 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 नित्यानंद नित्यानंद गौरांगा अशाच पद्धतीने एकदम मोठ्याने आवाहन करत भक्त एकदम जोरात म्हणायचे. आता हे म्हणल्यानंतर हे आपण पाहिल्यानंतर काही नवीन लोकांना वाटेल काय हा म्हणजे एकदम भावनिकपणा आहे किंवा एक प्रकारे बालिशपणा आहे असं वाटेल है ना. काही ह्यांना काही सभ्यपणा आहे का नाही असं वाटेल है ना. तर भक्तीमध्ये हेच आहे. भक्तीमध्ये भौतिक लोक भक्तांना वेडे म्हणतात आणि भक्त भौतिक लोकांना वेडे म्हणतात है ना. मग आपण किंवा त्यांनी ठरवायचं नाही. शास्त्र कोणाला वेडं म्हणतं आणि कोणाला बुद्धिमान म्हणतं हे शासनानुसार आपण ठरवायचं. तर आपण भगवंताच्या भक्तीमध्ये वेडं वळायचं. भौतिक लोक भौतिक गोष्टींच्या मागे लागून त्याच्यामध्ये वेडे होतात आणि आपल्या जीवनाचं नाश करून घेतात. पण आपण भगवंतांच्या भक्तीसाठी भगवंताच्या प्रेमाच्या प्राप्तीसाठी वेडं व्हायचं आहे. आणि त्या वेड्यामध्ये एखाद्या वेड्या व्यक्तीप्रमाणे आपण लहान मुलं जसं एकदम लज्जा सोडून संकोच सोडून आपला भौतिक स्टॅटस सोडून आपण फार धनवान आहोत, फार उच्च शिक्षित आहोत आणि असं वेड्याप्रमाणे दोन्ही हातवरती करून ओरडणं, नृत्य करणं, उड्या मारणं हे काही वेड्या लोकांचं व्यक्ती आहे असा आपण विचार करायचा नाही. आपलं पूर्ण भौतिक उपाध्या सोडून एकदम लहान मुलाप्रमाणे आत्मस्तरावर येऊन आपण जोरात भगवंतांचं आवाहन करायचं. गौरांगा गौरांगा नित्यानंद नित्यानंद. तर सर्वांनी अशा पद्धतीने एकदम आवाहन करत भगवंताचं नाव घेत येणारे दिवस इथं व्यतीत करायचे. आणि पहा आपल्याला भरपूर विशेष गौरांग महाप्रभू नित्यानंद प्रभूंच्या कृपेचा अनुभव पाहायला मिळेल. शील प्रभुपाद की अनंत कोटी वैष्णव वृंद की श्री गौरांग महाप्रभु की श्रीधाम मायापुर नवदीप धाम की निताय गौर प्रेमानंदे. हरे कृष्ण. तर फार फार धन्यवाद. आपण बसून ऐकत आहात उत्साहाने. तर असंच होईल आपलं आता कथा कुठे बसायचं आहे, कथा करायची आहे. आणि आपल्याला जे नेहमी यात्रेला येत असतात त्यांना माहीत आहे की आपण ज्या ठिकाणी भगवंतांनी लीला केल्या ते ठिकाण कसंही असेल तिथं बसून आपण चर्चा करतो. कारण तिथं बसून चर्चा करण्याचा लाभ आहे, त्याचं फार सामर्थ्य आहे है ना. ठीक आहे. हरे कृष्णा. तर आता आपण इथून बाहेर कीर्तन करत